त्या टेन्युअरवर होतो. तर तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल की किती मेहनतीने आणि किती परिश्रमाने आम्ही पूर्ण टीम म्हणून आम्ही त्याला कुठेतरी किक स्टार्ट केलं. नाईक सरांचं आणि बाकी आमच्या सगळ्या मेंबर्सचं खूप सपोर्ट मिळाला त्यावेळेस. आणि कसं तरी पावसाळा, पण त्यावेळेस मी बोललो होतो की इंद्र भगवान हम पे खुश होगा, बारिश नाही होगी. आणि तुम्हा सर्वांना आठवत असेल की रोहित शर्माने ट्रॉफी दिली त्या विनिंग टीमला आणि ते देत असताना पाऊस पडायला लागला. तर आय थिंक दॅट वॉज अ ब्लेसिंग इन डिस्गाइज. And I think it was a proud moment for the association and for all of us, because this is what we live for, right? Passion. Cricket क्या है अपने लिए? Passion है. Why are we here for? Everyone. अभी कोई इधर इंडस्ट्रियलिस्ट है, कोई बिझनेसमॅन आहे, कोण आपल्या नोकरीला असतो, 7 o'clockला फ्री होऊन मग तो जॉब झाल्यानंतर तो क्रिकेटसाठीच पूर्ण आयुष्य त्यांनी दिलेलं आहे. आणि इट्स अ मिक्स ऑफ यंग अँड सिनियर. Actually, the senior people are younger than the younger people in our association. So that's the beauty of Mumbai cricket. And what is the whole point? Mumbai cricket always has to be on top, right? That is our intention. And the current team led by Ajinkya Naik and all office bearers and Apex Council who are in the current tenure, we keep giving them suggestions how we can improvise cricket, how we can improvise the infra of the Mumbai Cricket Association and associated with it. But I think the whole point is that we have to be on top and no one can challenge us, right? Correct me if I'm wrong. बराबर है कि नहीं? तो मेंस के लिए हम इतना एफर्ट डालते हैं, पूरा फोकस हम मेंस के लिए करते हैं. तो लास्ट टाइम मुझे अभी भी याद है, मैं संजय भाई के साथ, नाइक सर थे एंड कोई हमारे थोड़े कलीग्स थे, दीपक सर थे, हम सब बैठे थे. फाइनल्स या सेमीफायनल्स की मॅच चालू थी आणि त्या दरम्यान असा एक विचार आला की यार मेन्स तर आपण करून दाखवलं T20. म्हणजे 2018 नंतर आशिषजींनी जेव्हा ते चालू केलं होतं, मध्ये जो कार्यकाळ आला होता त्यात कुठेतरी ते अनफॉर्च्युनेट सिच्युएशन्समुळे ते अडकलं होतं, पण ते कुठेतरी आपण परत चालू केलं. पण हे करत असताना विमेन्स क्रिकेटला पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मग कुठेतरी आमच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या मीटिंग्समध्ये असे सजेशन्स आले की वी शुड स्टार्ट विथ 3 teams. And I am very proud to say, tell you all also, I'm sure you all know about it, that I think during the last meeting that we had of the governing council, we passed unanimously that we should conduct the women's T20 as soon as possible. And I am happy that Ajinkya and Rajdeep have taken that forward. And yes, we are here. We have our part of the whole decision making of doing the women's league or no. Then I should be the front runner to get my own team. Then I had my few friends, Mohit Bhai, Pratik, and our wives decided to take the lead. So them also, we are just the face. And so I think for you guys over here, we have a team over here, and I think this is the future of not just Mumbai cricket but also Indian cricket, because ये जैसा होगा मुझे ये अंदाज है और मुझे पूरी विश्वास है की कुठेतरी यापैकी या लॉटपैकी फक्त माझी टीम नाही पण आपले जे मित्र बाकीचे टीम आहेत त्यापैकी या टुर्नामेंटमुळे आता नवीन जेमिमा किंवा नवीन स्मृती असे प्लेयर्स निर्माण होतील आणि या प्लॅटफॉर्ममुळेच त्यांना इंडिया पण खेळायला मिळेल अशी मी ग्वाही देतो, अशी इच्छा प्रकट करतो, हा विश्वास ठेवतो आणि तुम्हा सगळ्यांना मी शुभेच्छा सुद्धा देतो. एक रिक्वेस्ट तुम्हा सगळ्यांना करेन की हे टुर्नामेंट झाल्यानंतर कुठेतरी आपल्याला त्यांना सपोर्ट करायचं आहे. तर आणि असंच पुढे जसं पुरुषांचं क्रिकेट आहे त्याचबरोबर महिलांचं क्रिकेट सुद्धा भविष्यामध्ये भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये सुद्धा त्या लेवलला जावं ही आज सदिच्छा व्यक्त करतो. ठाणे स्काय रायझर यांना मनापासून शुभेच्छा. तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. थँक्यू. 2026 हा क्रिकेटचा महिला क्रिकेट सन्मानाचा आहे. महिला क्रिकेट कॅप्टन हर्षितला पद्मश्रीने सन्मान देण्यात आला आहे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे की मुंबई सिनियर लीग T20 होते ते पहिल्यांदा महिलांची
क्रिकेटची टीम त्याच्यात सामील झालेली आहे आणि ह्यावेळी 3 टीम आहेत, 3 ओनर्स आहेत आणि मला वाटतं की हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचा भाग आम्हाला मिळालेला आहे. आम्ही त्याचा खूप म्हणजे आम्हाला सन्मान वाटतो. आणि तुमच्या संघामध्ये एवढं काय आहे की तुमची स्पर्धा जिंकू शकतो तुमचा संघ? असं काय कॅप्टनला प्रश्न आहे. कॅप्टन तुमच्या संघामध्ये एवढं काय आहे की तो स्पर्धा जिंकू शकते? आपल्या टीमबद्दल सांगा. support staff and very experienced, very सगळ्याची ताकद थोडंसं सर्वात मजबूत टीम कोण? आमचीच असेल साडे स्काय रायडर्स नाही. आणि म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आम्ही लकी होत की आम्हाला सायमा आमच्या रॅपिडमध्ये आम्हाला मिळाली आणि कारण की शी वॉज लीडर अँड दॅट यू विल सी गव्हर्नमेंट कमेंसेस. पण ओव्हरऑल असं बघायला गेलं की आमची टीम इज व्हेरी वेल बॅलन्स्ड. म्हणजे मॅक्सिमम हा जो फॉर्मॅट ऑफ प्ले आहे त्याला जे लागतं म्हणजे एक ऑलराऊंड प्ले, तर आमच्याकडे असं मला वाटतं की नॉट अ व्हेरी वन सायडेड टीम, इक्वली बॅलन्स टीम आहे. आणि आय एम शुअर आता किती दिवसापासून ते टीम एकत्र खेळते आहेत, प्रॅक्टिस मॅचेस करत आहेत, ट्रेनिंग्स घेत आहेत, टीम बॉन्डिंग ॲक्टिव्हिटीज होत आहेत. तर आय एम ॲक्च्युली व्हेरी हॅपी विथ द प्रोग्रेस. आय एम शुअर लाईक Saima is also being the leader and being the captain of the team. She is also there to motivate and support all the other players, younger players. And intention एवढंच आहे की त्याच्यातून हा एक प्लॅटफॉर्म टीम घेण्याचा उद्देशच आहे की एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं या मुलींसाठी की कुठेतरी हीच मुली आता जी आहे ती पुढच्या वेळेस वर्ल्ड कप जेव्हा असो किंवा इंडियाला रिप्रेझेंट करतील. सायमा जसं आहे तर तिला इन्स्पिरेशन मानतात ती. तर tomorrow taking her as an inspiration, getting to play with her also is a big thing for these girls. And tomorrow if they get to represent the country along with her, then I think it is target achieved. I'm sure our partners also and co-team owners also agree to that. जैसे जितना बैलेंस टीम है हमारा, हमें इतना कॉन्फिडेंस है कि हम ये टूर्नामेंट अच्छे से ये है वैशाली भगत जो बहुत एक्सपीरियंस बैटर है हमारे पास. इंजन जो है वो हमारे पास यंग है लेकिन फियरलेस बैटर है. तो ऐसे काफ़ी अच्छे कॉम्बिनेशन है. अ लॉट ऑफ गुड ऑलराउंडर्स जो बॉलिंग और बैटिंग दोनों कर सकते हैं. एंड फील्डिंग जो है वो हमारी टीम का सबसे बड़ा एडवांटेज है. तो येस वी हैव अ वेरी बैड. तुम्हाला असं का वाटलं की ॲक्टिव्ह टेक्निक वुमन्स टीम अँड कम फॉरवर्ड बिकॉज द फर्स्ट टाईम वुमन्स T20 नाही याचं म्हणजे बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो की मी आधी चेअरमॅन होतो T20 मुंबई इंडियन्सचं. म्हणजे 2018 नंतर 6 वर्षांनी परत आम्ही 2025ला परत ते करून दाखवलं अंडर माय चेअरमॅनशिप. आणि माझ्या गव्हर्निंग काउन्सिलच्या लास्ट मीटिंगमध्ये मी वुमेन्स T20 आपल्याला करायचं आहे हे मी सँक्शन करून घेतलं. आणि तो टेन्युअर माझा संपला आणि नवीन आमचे चेअरमॅन आहेत राजदीप आणि प्रेसिडेंट अजिंक्य. तर त्यांना जेव्हा ते पुटअप होतं त्यांना सांगितलं की तुम्ही मेन्ससोबतच ह्या लीगला कमेंट्स करा. इट विल बी आय थिंक द टाइमिंग विल मॅच. तो दोनों एक साथ हो जाएगा. विमेंस ऑल्सो विमेंस भी चालू हो जाएगा एंड मेन्स तो जैसे अपने ऑलरेडी चालू आहे. तर माझा विचार हाच होता की आपण जे स्वप्न पाहिलं होतं तर त्या स्वप्नात आपला कुठेतरी वाटा असायला. म्हणून मी आय विल हॅव टू बी द फ्रंट रनर. इफ आय लीड देन देर विल बी मोर पीपल अलॉंग विथ मी हू विल कम आहे. विच इज वाय वी ऑल टूक अ डिसिजन टू गेट दिस टीम अँड आय एम व्हेरी हॅपी अँड प्राऊड ऑफ आय. या मॅच रिझल्ट तुम्ही बोलणार का? कुठल्या मॅचबद्दल? तीन टीम आहेत ते कसे होणार आणि बेसिकली आता T20 मेन्स लीग जे आहे ते 1st to 14 पर्यंत जो शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये आमचे 4 मॅचेस आहेत मेन्सचे. अँड फायनल्स इज अलॉंग विथ द मेन्स ओनली 30 ऑन 30 द फायनल्स. तर पूर्ण हा 13-14 दिवसाचा हा प्रवास आहे. अँड आय थिंक प्रवास आता सुरू झालेला आहे. IPL आता कुठेतरी एंड होत असताना आता मुंबईचा आमचा जो हा होम ग्राउंड लीग आहे तो कुठेतरी सुरू होते. अँड आय एम शुअर अँड आय नो दॅट दीज प्लेयर्स आर ऑलरेडी इन दॅट झोन.
so many days they are all together. They are already focused and in the zone, and they are ready to win. Like they have all said that we are going to win. So yes, rather than ओपनर तुम्ही काय म्हणता? Should I talk in English for a change? Yes. So I feel it's a wonderful platform to let our girls shine. India or Mumbai, we are a cricket crazy nation, but we give a lot of importance to men's cricket. Suddenly and slowly and steadily we started giving equal importance to women's cricket. The fact that the Mumbai Cricket Association has thought of this and come up with this league is commendable. Our aim from this is yes, to give a larger platform to these girls to come up, to play, to shine. And like Vihang had mentioned earlier also today that we can treat ourselves as a success if even one or few of our girls represents the nation. So I think that's our aim here. साइमा अभी हमारी टीम जा रही है ऑलरेडी गई है T20 उसके बारे में क्या बताओगे और आप कहाँ देख रहे हो कि आप अभी जो T20 वर्ल्ड कप का जो टीम है आई थिंक बहुत सारा कॉन्फिडेंस लेके गई है क्योंकि हम लास्ट जो टूर्नामेंट खेले थे उसमें हम चैम्पियन क्लासेस से काम करते थे सो येस डेफिनेटली और एक ट्रॉफी वोटिंग पर एंड वी गेट दैट एंड जहाँ मैं खुद को देख रही हूँ अभी हमारा इंडिया ए सीरीज है सो वो एक यूके जाएंगे एंड वहाँ पर भी मेरा भी रखते हैं सर जैसे जो अभी हमारे क्लब सेक्रेटरीज है इनकी जो जानकारी हुई वो उन्हीं के वजह से हुई क्योंकि वो भी इलेक्शन में लड़ चुके हैं तो उस दरमियान वो मुझे एक्सपोजर तभी मिला से और एक उनसे एक अलग ही एक्सपीरियंस मिलता है, अलग सीख मिलती है। कहते हैं मुंबई क्रिकेट एसोसिएशन का जो राजनीति है वो देश की राजनीति से भी अलग है, तो ये एक अलग एक्सपीरियंस मिल रहा है। मैं अभी यंग हूँ तो वो सीख रहा हूँ एवरी ईयर एवरी डे वन डे एट अ टाइम, तो इट्स अ गुड फीलिंग। तो वन डे एट अ टाइम वो एक्सपीरियंस ले रहे हैं और आगे बढ़ रहे हैं। मेरा प्रताप सर से सवाल है कि जब ये मैच होगा तो कमेंट्री इसको मराठी में होगी? नहीं, मराठी क्या, देखिए क्रिकेट सिर्फ महाराष्ट्र के लिए नहीं है, क्रिकेट पूरे दुनिया के लिए, तो पूरे तीनों लैंग्वेज में कमेंट्री होनी चाहिए। और खासकर मराठी के बारे में मैं यही कहना चाहता हूँ कि मैंने मराठी जो कंपलसरी की है वो इंडिया टैक्सी ड्राइवर्स के लिए, क्रिकेटियर्स के लिए। देखिए क्रिकेटियर्स पूरे दुनिया से आते हैं, पूरे दुनिया में क्रिकेट को बहुत ही प्यार दिया है, तो ऐसी परिस्थिति जो टैक्सी रिक्शा ड्राइवर की है वो क्रिकेट की नहीं है। इसलिए मराठी अगर क्रिकेटियर्स को आएगा, मराठी में अगर कमेंट्री होगी तो मेरे लिए बहुत ही सुवर्ण क्षण होगा। मैं तो यही चाहूँगा कि मराठी में ज़्यादा से ज़्यादा होना चाहिए, मगर जैसे मैं प्रवासियों के साथ संवाद रिक्शा टैक्सी ड्राइवर में मराठी में करना चाहिए ऐसी कामनाएँ रखता हूँ। तो जो हमारे दुनिया भर के प्रेक्षक हैं जिनको हर लैंग्वेज से प्यार तो होता है मगर कॉमेंट्री होती है तो इंग्लिश में ही उनको समझ में आती है, तो मैं ये चाहूँगा कि हिंदी और इंग्लिश में भी कॉमेंट्री होनी चाहिए। टीम घेतली बघा, प्रताप सरनाईकबरोबर परीक्षा सरनाईकनी लग्न केलं, प्रताप सरनाईकचं भाग्य उजळलं, तसं आता परीक्षा सरनाईकनी ही टीम घेतली, या टीमचं भाग्य उजळणार आणि मी लिहून देतो तुम्हाला ही टीम फायनल मारणार। आज नाही आय थिंक महक नॉट महक आहे, आमची महक आहे, मग हां उषाई आहे, रिया पंडित आहे, नील आहे। आय थिंक आमचं खूप खूप अमेझिंग ऑलराऊंडर्स आहे आणि अंडर 19 आहे आणि खूप कॉन्फिडन्स आहे त्यांना की लहान एजमध्ये पण खूप फेस ॲव्हरीवर शाळेमध्ये खूप कॉन्फिडन्स। आय थिंक आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड ह्याची मॅचला आणि आमची टीम आता आमची खूप सेशन झाले ट्रेनिंगचे, टीम बॉर्डिंगचे, आम्ही अंडरडॉग्स आहोत ॲक्च्युली फॉर दिस लीग अँड आय थिंक त्याचे पप्पा बोलले की डेफिनेटली शाळेत महिलांसाठी मी खूप काय करत होते आणि आज मला अभिमान आहे की मी एक महिला टीमची ओनर झालेली आहे आणि ह्या सगळ्या लहान मुली म्हणजे पण त्यांच्यामध्ये मी जेव्हा ते स्टेजवरती येत होते तर मला सायमामध्ये म्हणजे मी जसं सायमाला बघितलं स्टेजवरती मी विहान बघितले की हिच्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे आणि जशी टीम एक एक मुली येत होतात तर मला ते खूप म्हणजे 17 वर्ष 18 वर्ष अशा, पण त्याच्यामध्ये जो जिद्द
शुद्ध आणि एक म्हणतो ना क्रिकेटला ती पाहिजे ते त्या मला मुलींमध्ये दिसत होती. तर नक्कीच मला वाटतं त्यांची मेहनत एक ओनर म्हणून प्रत्येक ओनरला वाटतं की आम्ही जिंकायला पाहिजे. पण मला त्याच्यातून आनंद आहे की मी आज ह्या महिला क्रिकेट टीमची ओनर आहे आणि मी म्हणजे त्यांच्या मेहनतीला पुढे घेण्यामध्ये माझा थोडासा सहभाग तर वाटते की मुंबई प्रीमियर लीग ही महिलांची ही फर्स्ट टाईम होती. आणि बघा मी आता सायमाशी बोलत होती तर सायमा आणि माझं बोलण्यामध्ये होतं की आम्ही प्रॅक्टिस कितीही करतो पण जेव्हा मॅच होते जेव्हा मुंबई आपण बोलतो ना की सिटीची मॅच झाली किंवा कॉलेजची मॅच झाली, शाळेची मॅच झाली, त्या मॅचमध्ये आणि मुंबई प्रीमियर लीग हे खेळण्यामध्ये जेवढं शिकायला मिळतं तर मला तर असं आहे की ह्या तिन्ही टीममधनं काहीतरी मुली काहीतरी म्हणजे मुली त्या आपल्या इंडियन क्रिकेट टीमला पण सिलेक्ट व्हायला पाहिजे. कारण अशा मॅचेस होत आहेत तर बियॉंग एक मुलगा म्हणून नाही पण बियॉंग एक स्पोर्ट्स पर्सन कारण तो शाळेत पण होता आणि कुठेतरी त्याला ती आवड आहे त्याचं पेशन आहे म्हणजे तो आर्किटेक्चर आहे बिझनेस खूप छान करतोय पण स्पोर्ट्सबद्दल पण मला काहीतरी करायचं आहे त्याची जी मी चळवळ बघते म्हणजे आणि खूप छान करायचं आहे. कारण मुंबई प्रीमियर लीग स्टार्ट करण्यासाठी पण त्याची जी मेहनत होती कारण 6 वर्ष ते चालू होतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर मागच्या आपलं वॉर वगैरे काहीतरी चालू होतं, IPL चालू होतं, त्यात पावसाची पण मला वाटतं जे चांगलं काम करतात तर ते चांगलं झालं आणि शेवटच्या क्षणी त्यांनी हे मुंबई प्रीमियर लीग महिलांचं होणार हे त्यांनी करून घेतलं. कमिटीचं पण सगळ्यांचं कौतुक करते आणि त्यांचा आभार मानते आणि त्या टीमला मी खूप आशीर्वाद देते. वेलकम ठाणे स्काय रायडर्स क्या कर रही है क्यों कर रही है याच्यावरती आम्ही जास्त वी आर व्हेरी टुगेदर ऑल ऑफ अस आर व्हेरी क्लोज मेट. आमचं जसं मी म्हणालो की फुल्ली बॅलन्स टीम आहे म्हणजे कोणावर ही डिपेंडन्सी नाही आहे बट द अंडरस्टँडिंग बिटवीन द टीम खूप छान आहे. आणि हे तुम्हाला आय एम शुअर वानखेडे स्टेडियम मध्ये जेव्हा या मॅचेस होतील आणि या पूर्णपणे मुंबईकर जेव्हा येतील करायला तर तो कॉन्फिडन्स या टीममध्ये दिसेल. या मुंबईकरांचं भरपूर असे पण प्लेयर्स आहेत म्हणजे ज्यांचे या प्लेयर्सचे आता फॅन फॉलोईंगसुद्धा भरपूर पटीने वाढेल असं मला तरी वाटतं बिकॉज वी हॅव सम रिअली डायनामिक फिल्डर्स इन द टीम. म्हणजे हे आमचं ॲक्च्युली वैशिष्ट्य आहे की आय थिंक ऑलराऊंड फिल्डर्स खूप छान आहेत आमच्या टीममध्ये आणि एव्हरी बॉल दे ट्रीटेड लाईक इट्स द लास्ट बॉल यू नो. ते मी कुठेतरी बघितलं आहे सो आय एम व्हेरी हॅपी विथ